संकटाचे निवारण करणारी माऊली. घरातली तुळस अचानक वाळणे म्हणजे तुमच्या घरावर येणारे संकट टळल्याचा तो संकेत असतो. जाणून घ्या अशा वेळी कोणता उपाय करावा. घराच्या अंगणात डोलणारी हिरवीगार तुळस ही सुखसमृद्धीचे प्रतीक असते. मात्र कधीकधी योग्य निगा राखूनही तुळस अचानक वाळू लागते. अशा वेळी मनात पाल चुकचुकणे स्वाभाविक आहे. वास्तुशास्त्रात त्याचा वेगळा अर्थ घेतला जातो, तर अध्यात्मशास्त्र सांगते की तुळस जेव्हा अकाली वाळते तेव्हा तिला तुळस वैकुंठी गेली असे म्हणतात. संकटाचे निवारण करणारी माऊली. वास्तुशास्त्रानुसार तुळशीमध्ये वास्तूचे रक्षण करण्याची अफाट शक्ती असते. असे मानले जाते की जेव्हा घरावर किंवा घरातील व्यक्तींवर एखादे मोठे संकट, आजारपण किंवा नकारात्मक शक्तीचा प्रभाव येणार असतो, तेव्हा तुळस ते संकट स्वतःवर ओढवून घेते. ती स्वतः बलिदान देऊन तुमच्या कुटुंबाचे रक्षण करते. त्यामुळे तुळस वाळणे हे अशुभ नसून तुमच्यावरचे मोठे संकट टळल्याचा तो एक शुभ संकेत आहे. अशा वेळी काय करावे? जेव्हा तुळस पूर्णपणे वाळते तेव्हा तिला उपटून टाकू नका. त्याऐवजी खालील कृती करा. 1. विनम्र निरोप. वाळलेल्या तुळशीला मनोभावे नमस्कार करा आणि तुमच्यावरील संकट स्वतःवर घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. 2. काड्यांचा उपाय. त्या वाळलेल्या तुळशीच्या 5 ते 7 काड्या एकत्र बांधा. संध्याकाळी कृष्णमूर्ती किंवा विष्णूंच्या फोटोसमोर त्या काड्यांच्या सहाय्याने किंवा जवळ तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरातील उरली सुरली नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते. 3. नवे रोपण. वाळलेली तुळस सन्मानाने प्रवाहात विसर्जित करावी किंवा मातीत विलीन करावी आणि त्याच जागी लगेच नव्या तुळशीचे रोपण करावे. वास्तू संरक्षणाची ताकद. तुळस ही घराची एक्झिट गेट आणि एंट्री गेट दोन्ही सांभाळते. ती घरातील दूषित हवा आणि दूषित विचार दोन्ही शोषून घेते. त्यामुळे तुळशीची सेवा करणे म्हणजे घराच्या ऊर्जेची निगा राखण्यासारखेच आहे. म्हणून तुळशी वाळली म्हणून व्यथित न होता दिलेला उपाय करा आणि वाळलेल्या रोपाच्या जागी नव्या तुळशीचे रोपण करून रोज मनोभावे पूजा करा.